देगलूर तालुका आणि शहरच्या सर्व कार्यकर्त्यांची बूथ कमिटीच्या नवीन संघटन बांधणी संदर्भात जे काँग्रेस पक्षाच्या वतीने संघटन सूचना अभियान या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राबवलं जात आहे आणि त्यातल्या नांदेड जिल्ह्यामध्ये ते अभियान येणाऱ्या 8 दिवसांमध्ये राबवलं जाणार आहे आणि त्या अनुषंगाने कार्यकर्त्याची एक बैठक, एक चर्चासत्र तालुक्यातल्या सर्व कार्यकर्ते आणि नेते मंडळी या ठिकाणी पार पडलेली आहे आणि येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत जिल्हा परिषदच्या असतील आणि भविष्यातल्या ज्या काही निवडणुका आहेत काँग्रेस पक्ष या ठिकाणी प्रामुख्याने पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीमध्ये उतरेल आणि विश्वास आहे की कार्यकर्त्यांनी निर्धार केला की येणाऱ्या ज्या जिल्हा परिषद सर्कलच्या आपल्या देगलूर तालुक्यामध्ये ज्या 5 जिल्हा परिषद सर्कल आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत ते काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी लढवणार आहे आणि विजय मोठ्या प्रमाणात प्राप्त करून देऊ असा निर्धार आजच्या बैठकीत करण्यात आला आणि पक्ष संघटनेवर काही निर्णय घेत असताना या ठिकाणी ज्याला काम करणारा कार्यकर्त्याला कोणाला पद भेटलं नसेल त्याला कुठेतरी मनात किंतु परंतु इच्छा व्यक्त असते, कुठं नाराजी असते, पण आम्ही त्या कार्यकर्त्याची आज इथं संवाद साधलेला आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळात जे जे प्रभावशाली कार्यकर्ते असतील आणि ज्यांना पदावर काम करण्याची इच्छा आहे निश्चितच त्यांना भविष्यामध्ये संधी उपलब्ध करून रेल्वे संघर्ष समिती अनेक दिवसापासून कार्यान्वित होती, अनेक आंदोलन झाले, अनेक पोस्टर लागले आणि आपण लोकसभेमध्ये प्रश्न मांडला देगलूर नांदेड बिदर. मी कालच्या अधिवेशनामध्ये नांदेड बिदर जे रेल्वे प्रस्तावित आहे आणि मंजूर आहे त्याला निधी वितरित करावा म्हणून कालच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेमध्ये मागणी केलेली आहे. त्याचबरोबर बोधन, उदगीर आणि लातूर ही आहे रेल्वेला निधी द्यावा म्हणून मागणी केलेली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव जे भाजपनं कमिटमेंट केलेलं होतं की 2014च्या त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ते स्वामीनाथन आयोग लागू करणार, ते स्वामीनाथन आयोग कधी लागू करणार याची विचारणा मी त्या ठिकाणी बजेटमध्ये केलेली आहे आणि निश्चितच जे काही नांदेड जिल्ह्यासाठी जेवढे काही प्रयत्न करता येतील खासदार म्हणून मी भविष्यात प्रयत्न करणार. नगर परिषद सारखी पुनरावृत्ती जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये होणार नाही, त्यासाठी आपण काय तयारी करणार? नगरपालिकेमध्ये पुनरावृत्ती असं म्हणता येणार नाही कारण फक्त अवघ्या 224 मतांना नगरपालिकेमध्ये पराभव झालेला आहे. शेवटी कोणत्याही याच्यामध्ये एक हारतो एक जिंकतो, पण फक्त 224 मतांना म्हणजे 125 मताचा फरक राहिलेला आहे. काही कारणं असतील स्थानिक स्तरावर किंवा आमच्या जिल्हा स्तरावर, पण तो पराभव आम्ही मान्य करून नवीन गतीने नवीन संघटन बांधणी करून येणाऱ्या काळात तशा काही गोष्टी होणार नाहीत, त्या काही गोष्टीची पुनरावृत्ती होणार नाही ती बाजूला सारून आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते देगलूर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका हे सर्व ताकदीनिशी लढण्यासाठी सज्ज. शहरामध्ये व ग्रामीण भागामध्ये जे कार्यकर्ते जीवाचं रान करत आहेत त्याच पद्धतीने त्यांना पाठिंबा देण्यासाठी वरिष्ठ लेवलचे नेते त्यांना पाठिंबा देत नाही, त्याच्यामुळे हे अशी पुनरावृत्ती होत आहे. नाही, तसं म्हणू शकत नाही, पण आम्ही आज फक्त सर्व कार्यकर्त्यांचे मनोगत आणि विचार ऐकण्यासाठी यासाठी उपस्थित होतो. बऱ्याच कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि मी आताच म्हणल्याप्रमाणे काँग्रेस पक्षाच्या वतीने संघटन सूचना अभियान या ठिकाणी येत आहे. निश्चितच तशा लोकांना त्यांच्या याच्याप्रमाणे पक्षामध्ये त्यांना समावून. पक्ष वाढवण्यासाठी काय प्रयत्न राहिले? पक्ष वाढवण्यासाठी मी आताच या ठिकाणी सांगितले आहे की प्रत्येक गाव लेवलच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खंबीर राहावं, त्यांना पाठबळ देण्यासाठी आम्ही सर्वजण मंडळी आज मी बघू शकता की मी आहे, बेटनगरकर साहेब, भिंगे सर, रापनवाड साहेब, सर्व मंडळी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत आणि निश्चितच देगलूर तालुका पहिलेही काँग्रेसचा गड होता आणि भविष्यात देगलूर तालुका काँग्रेसचा गड राहील. निश्चितच सर्कलमध्ये काही कार्यकर्ते तुमचे बळकट होते ते या ठिकाणी काँग्रेसला रामराम ठोकून शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे. नाही, काही कार्यकर्ते शेवटी ही पक्षाची कोण्याही पक्षाची हे राहते की काही काँग्रेस कार्यकर्ते त्यांच्या काही व्यक्तिगत कारणासाठी बाहेर जात असतील तर त्याला पक्षाला दोष देणं हे चुकीचं आहे. पण मला वाटते कोणी बाहेर गेले असते तर कोणीतरी माझे जे तालुका अध्यक्ष आहेत काँग्रेसचे त्यांनी एक प्रेस नोट तयार करून असं सांगितलेलं आहे की जे नवीन कार्यकारिणी करण्यात आलेली आहे जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली विश्वासात न घेता ते या ठिकाणी त्यांना तसं वाटलं असेल म्हणून त्यांना तसं वाटलं असेल म्हणून त्यांनी केलेलं आहे. पण त्यांचं जर तुम्ही पत्र बघितलं तर आज ही जी बैठक होती हे चांगलीच आहे असं त्यांनी त्या पत्रात उल्लेख केलेला आहे. तुम्ही एकदा ते पत्र वाचून बघा
आणि तेही आमचे काँग्रेसचे जुने सहकारी आहेत आणि राहतील. निश्चितच त्यांचाही सन्मान पक्षामध्ये त्या ठिकाणी केला जाईल. उत्तर तालुक्यातील एक नेते आहेत जे तुमचे खंडे समर्थक आहेत, ते भाजपाच्या वाट्यावर आहेत अशी सुद्धा या ठिकाणी चर्चेला उदाहरण आहे. नाही आता तुम्हीच नाव सांगा. आता खंदे संपर्क कोण आहे? दिलीप पाटील गटमुद्रे. नाही त्यांनी खुलासा केलेला आहे की मी कुठेही जाणार नाही.